नमस्कार, मी संतोष शिंदे आज एक संवेदनशील व्हिडिओवरती तुमच्यासोबत बोलणार आहेत. व्हिडिओ अत्यंत संवेदनशील आहे आणि सर्वांना माहीतच असेल की बदलापूरमध्ये जी दुःखद घटना घडली की दोन मुलींवरती शाळेमध्ये, खाजगी शाळेमध्ये तिथल्याच एका शिपायाने दोन मुलींवरती अत्याचार केला वगैरे. हा एक अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती घडली आहे आणि त्यांच्या परिवाराला यातून सावरण्यासाठी खूप काही गोष्टी मेडिकल काउन्सिलिंग वगैरे खूप काही गोष्टी कराव्या लागतील किंवा त्यांच्या परिवाराला सांत्वना द्यायला खूप वेळ लागेल किंवा त्यांच्या परिवारासाठी आपण नक्कीच प्रार्थना करूया की अशा दुःखद घटनेमध्ये सावरतील म्हणून. तर घटना कशी घडली आणि काय झालं नेमकं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बदलापूरच्या एका खाजगी शाळेमध्ये एक मुलगी होती 4 वर्षाची आणि एक मुलगी होती 6 वर्षाची. आपलं जे शौचालय टॉयलेट बाथरूम आहे त्यासाठी ते जात असताना तिथल्याच एका शिपायाने त्यांच्यावरती अत्याचार केला आणि त्या संदर्भात बहुतेक ही घटना 13 ऑगस्टला ही घटना घडली आणि FIR घ्यायला देखील जवळजवळ 12 तास लागले की FIR घेतला नाही किंवा FIRची चौकशी करण्यामागे पोलिसांनी देखील दिरंगाई केली. तर त्यामुळे तिथली जनता देखील खूप त्या जनतेचा उद्रेक झाला आणि जनता देखील रस्त्यावरती आली. त्यांनी शाळेची तोडफोड केली, शाळा पूर्ण तोडून टाकली आणि स्वाभाविकच आहे की अशी ही अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत वाईट घटना आहे. एवढी किळसवाणी घटना आहे की म्हणजे आपण एक माणूस म्हणून कधी विचार देखील करू शकत नाही की अशा घटना आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत आहेत. तर माझं फक्त एवढंच सांगणं आहे की ज्या शिक्षण संस्था आहेत, ज्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांनी फक्त ज्यावेळेस आपण एखादा कर्मचारी कामावरती ठेवतो किंवा ज्यावेळेस एखादा शिपाई असेल, ड्रायव्हर असेल, शिक्षक असतील, म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा कर्मचारी कामावरती ठेवतो त्याची पार्श्वभूमी काय, तो अगोदर कुठे होता, तो आपल्याच राज्यामध्ये आहे का, तो मुंबईच्या बाहेर असेल किंवा तो महाराष्ट्राच्या बाहेर आहे का, त्याचं जे पोलिसांकडनं एक सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट तपासलं पाहिजे. जेणेकरून काय होतं की आपण काय करतो की कोणी त्या जागेवरती ॲप्लिकेबल असतो आणि आपण त्याला ठेवून घेतो, पण त्याची पार्श्वभूमी काय, तो कुठून आला, हे सर्व आपण या गोष्टी चेक करत नाहीत. तो राहायला कुठे, या सर्व गोष्टी शाळेच्या माध्यमातून चेक झाल्या पाहिजेत. कुठेतरी या सर्व गोष्टींना शाळा मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. कारण की आत्ता देखील आपण ज्या घटना घडतात आहेत शाळेच्या दृष्टिकोनातून की एखादी बस असेल, बसमध्ये चालवणारा जो चालक असेल तो काहीतरी परराज्यातला असतो किंवा त्या बसमधील जो कंडक्टर वगैरे असतो, जो मुलांना नेण्यासाठी किंवा उतरण्यासाठी मदत करतो, तो कोणतरी परराज्यामधला असतो. तर मला फक्त एवढंच सांगायचं की ज्या गोष्टी या शाळेच्या माध्यमातून घडत आहेत त्यांनी फक्त त्या गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजेत, त्यांनी त्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि बदलापूरची जी घटना आहे त्या घटनेमध्ये खरंच खूप वाईट घटना आहे आणि त्याच्यामध्ये सरकारने कडक कारवाई केली. जो आरोपी आहे त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली. त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला, त्याच्यावरती रेप अटेम्प्टचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सर्व गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याच्यावर संतप्त नागरिकांची, एकदम अशी तीव्र नागरिकांची प्रतिक्रिया आहे की तो आरोपी आहे, एक नागरिक म्हणून एक मला देखील असं वाटतं की जो आरोपी आहे त्या आरोपीला कठोर म्हणजे जास्तीत जास्त फाशी शिक्षा झाली पाहिजे. आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती, याच सर्व घटनेच्या दृष्टिकोनातून आज दुपारी वाटतं बदलापूर रेल्वे स्टेशनवरती रेल्वे रोको देखील आंदोलन झालं आणि संतप्त नागरिकांची तीच भूमिका होती की या सर्व घटनेवरती जो कोणी आरोपी असेल त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे. आणि सरकार म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देखील त्यांना बोलले आहेत की जो आरोपी आहे त्या आरोपीवर कठोर शिक्षा करणार, त्याचा जो खटला असेल तो खटला फास्ट ट्रॅकवरती आपण चालवणार आहोत. त्याच्यानंतर त्याची SIT होणार आहे, त्याच्यावर आपण प्रमुख जो IG लेवलचा ऑफिसर असेल त्या ऑफिसरद्वारे या सर्व शाळेची चौकशी, तिथले जे कोणी असतील, मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील किंवा शिक्षक असतील किंवा अजून कोणी दोषी असतील त्या सर्वांवरती कारवाई होणार आहे. फक्त एवढंच तुम्हाला सांगतो, एक नागरिक म्हणून आपण देखील सुज्ञ आहात, आपण देखील या सगळ्या गोष्टी जाणल्या पाहिजेत. जर आपल्या असंच पालकांना, आपल्या
पाल्याच्या बाबतीमध्ये अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या किंवा तुमच्या बसवरती जर माणूस असेल त्याच्यावरती जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल किंवा तो गुन्हेगारी पार्श्वभूमीमधला असेल तर खरंच त्या गोष्टी तुम्ही शाळेच्या निदर्शनामध्ये आणून द्या की बाबा अमुक अमुक व्यक्ती हा बसवरती आहे किंवा अमुक अमुक व्यक्ती हा शिपाई म्हणून काम करतो किंवा त्याची वर्तणूक ही विभागामध्ये तिथल्या राहणाऱ्या एरियामध्ये ही चांगली नाही आहे. अशा सर्व गोष्टी तुम्ही शाळेच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत जेणेकरून पुढच्या भविष्यामधली जी घटना घडणार आहे ती घटना घडली जाणार नाही आणि नागरिकाच्या दृष्टिकोनातून ही ह्या सर्व गोष्टी करणे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि बदलापूरची ही जी घटना आहे त्याचसोबत आज कळव्यामध्ये देखील मतिमंद मुलीवरती अत्याचार झाला. ही देखील घटना फार दयनीय आहे. या घटनेचा देखील आम्ही विरोध करतो आणि एक संतप्त नागरिक म्हणून माझी देखील अशीच इच्छा आहे की जो कोणी आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जेणेकरून काय होतं ह्या कुठेतरी ह्या गोष्टींना आळा गेला पाहिजे. कठोर ते कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्हा सर्व नागरिकांचं त्यांच्या परिवाराचे आम्ही ज्या मुली आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांच्या परिवारासोबत आहोत. एवढंच फक्त सांगायचं आहे की या सर्व गोष्टी आपण सुज्ञ म्हणून बघितलं पाहिजे होतं आणि बदलापूरच्या घटनेमध्ये अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत संवेदनशील घटना याच गोष्टीवरती आपण आज व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.